शेगावचे गजानन महाराजांचे संस्थान हे महाराष्ट्राच्या शिरपेचात एक मानाचा तुरा आहे. विदर्भाचे तर ते भूषण आहेच. गजानन महाराजांनी जो आपल्याला अमृत संजीवन मंत्र दिला, गण गण गणात बोते, याचा अर्थ काय आहे, तसेच याच मंत्राचा आता दुसरा अर्थ श्री गजानन महाराज विजय चरित्र ग्रंथ यामध्ये सांगण्यात आला आहे, तर तो काय आहे याची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी प्राध्यापिका पद्मजा पुनसे निंगोट आपले मनपूर्वक स्वागत करते. शेगावचे गजानन महाराजांचे मंदिर, तेथील स्वच्छता, श्रीचे निस्वार्थ सेवा करणारे सेवेकरी, हे सर्व आणि त्यांचं व्यवस्थापन हे किती चांगलं आहे आणि किती योग्य आहे आणि किती खरं आहे हे आपल्याला तेथे गेल्यावर याची प्रचिती येतेच. गजानन महाराजांचे जीवन हे अनेक चमत्कारिक कथांनी भरलेले आहे. सामान्य दिसणारी व्यक्ती ही एक योगी पुरुष आहे हे जेव्हा लोकांच्या लक्षात आले, तेव्हा लोकांनी त्यांच्या दर्शनाचा ध्यास घेतला. लोकांनी त्यांना आपले दुःख व अडचणी सांगून यातून मार्ग दाखवा अशी या सिद्धपुरुषाला विनवणी केली. तेव्हा गजानन महाराजांनी सर्व भक्तांना एकच मंत्र दिला, तो म्हणजे गण गण गणात बोते. हा केवळ मंत्र नसून भगवंताच्या भेटीची पदोपदी होणारी एक जाणीव आहे असं त्यांनी यामध्ये सांगितलं आहे. हा मंत्र गण गण गणात बोते गजानन महाराज नेहमी म्हणत असत. उच्चारणाची क्रिया एवढी गूढ असे की अजूनही या मंत्राचा शोध घेणे चालूच आहे. हा मंत्र म्हणत असताना गजानन महाराज त्यामध्ये एकदम रममान होऊन जात आणि भान विसरून जात. अगदी गणेश पुराणापासून तर दासगणू महाराज लिखित श्री विजय चरित्र ग्रंथ इथपर्यंत या मंत्राचा अर्थ शोधण्याचे काम अजूनही चालूच आहे. तर गजानन महाराज एका हाताने चुटकी वाजवत या मंत्राचा जप करीत असत. म्हणूनच त्यांना लोक गिणगिणे बुवा किंवा गणगण बुवा किंवा गजानन महाराज असं म्हणून ओळखायला लागले. विदर्भातील लोक तर त्यांना गजानन बाबा असंही म्हणत होते. तर गजानन महाराजांनी दिलेला अमृत संजीवन मंत्र गण गण गणात बोते याचा अर्थ काय आहे ते बघूया आपण. पहिला गण म्हणजे जीव, दुसरा गण म्हणजे शिव, गणात म्हणजे हृदयात आणि बोते म्हणजे बघा. प्रत्येकाने हृदयस्थ परमेश्वर बघायला शिका. तो केवळ तुमच्यातच नाही तर प्रत्येक जीवात्म्याच्या ठायी आहे. त्याचा आदर करा. ज्याला परमेश्वराचे हे रूप पाहता आले तो कधीच कोणाशी वाईट वागणार नाही आणि स्वतःही कोणतेही वाईट कृत्य करण्यास धजावणार नाही. तर असा या मंत्राचा अर्थ आपल्याला सांगण्यात आला. तसेच आता याच मंत्राचा एक दुसरा अर्थ श्री गजानन महाराज विजय चरित्र ग्रंथ यामधील 9व्या अध्यायामध्ये सांगण्यात आलेला आहे आणि तो असा आहे की बोते हा जो शब्द आहे हा अपभ्रंश होऊन आलेला आहे. म्हणजे आधी बोले किंवा बोलो हा शब्द होता. जसं आपल्याकडे नेहमी म्हणतो आपण की बोलो जय श्रीराम किंवा बोलो भगवान कृष्ण की जय, बोलो अंबे माता की जय. तर कालांतराने त्याचा अपभ्रंश होऊन बोले या शब्दाचा बोते हा शब्द झाला असंही या 9व्या अध्यायामध्ये सांगण्यात आलेलं आहे. आणि हेच तत्व भगवद्गीतेत भगवान श्रीकृष्णांनी सांगितलेलं आहे. या पृथ्वीवरील प्रत्येक जीवात माझाच अंश आहे. या पृथ्वीवर जीवात्मा आणि परमात्मा यांचं मिलन होणार असेल तर
तुम्ही पंचमहाभूतांना आकर्षित करायला पाहिजे आणि पंचमहाभूत हे खूप महत्त्वाची असतात. म्हणून आजच्या या धकाधकीच्या काळामध्ये आपल्याला जर मनाला शांती शोधायची असेल तर भक्ती मार्ग हा एकच उपाय आहे. आणि त्यामध्ये गजानन महाराजांनी दिलेला जो मंत्र आहे, गण गण गणात बोते, अर्थात जीवात्मा आणि परमात्मा यांची नित्य भेट होत राहावी आणि आपल्या प्रत्येकाच्या हृदयात याची आस असावी आणि भगवंत भेटीची प्रत्येकाला ओढ लागावी, आस लागावी. म्हणून गजानन महाराजांनी दिलेला हा मंत्र आपण सर्वजण एकमुखाने आणि एक दिलाने म्हणूया, गण गण गणात बोते. असेच हसत रहा, आनंदी रहा. पुन्हा भेटूया माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार.